नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? बरेच राहायला पाहिजे मित्रांनो. आता मी परत आलो आहे अमर खेरटकर या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आलो आहे आता परत जंगलामध्ये आलो आहे. जंगलामध्ये असं आलो आहे की आता जे काही थोडी आम्हाला पावसाच्या आधी तयारी करावी लागते. कोकणवासियांना तुम्हाला तर माहिती आहे, आपण सर्व कोकणवासी आहे. मे महिन्यात येतो आणि आपल्या गावाच्या घराची तर पावसाच्या आधीची आपण तयारी करतो. जे फाटी बोलतो आपण, लाकडं म्हणजे जे पाऊस जोरात पडल्यानंतर आपल्याला बाहेर न जाण्यासाठी लाकडं, चुलीसाठी पेटवण्यासाठी लाकडं ती घेण्यासाठी आलो आहे. आणि मित्रांनो, आपण आज लोक बहुतेकात मुंबईला गेली आहेत. सणासुदीचे दिवस होते, खूप बरं वाटलं. लोक गावी होती आणि आता परत ते आपले दाराचे दरवाजे पण लगेच बंद होतील. असं आज गाव कुठेतरी खाली होत चाललं आहे. सगळी लोक मुंबईलाच चालली आहेत. ऊन आहे, ऊन म्हणजे बघा हे बांबलं आहे, एवढं ऊन आहे. पण बरं वाटतं रानामध्ये काम करल्याने. माणसं आपल्या त्या काळातले लोकसुद्धा आपला टाईम काढण्यासाठी जंगलामध्ये कामं करण्यासाठी यायचे. पण आत्ताची यंग जनरेशन ही मोबाईलच्या दुनियामध्ये आज कित्येक सारी पोरं आपली निसर्गाचं रम्य वातावरण, निसर्गातील जुने गेम आपले विसरलेत. तर ते आपल्याला कुठेतरी परत रिटर्न आणावं लागतील. मुंबईच्या ठिकाणची परिस्थिती भरपूर आता खराब झालेली आहे मित्रांनो. आत्ता आपल्या गावाकडे लक्ष देणं काळाची गरज आहे. आपण मुंबईमध्ये राहतो आहोत स्थलांतर, पण आपलं गाव हे आपल्याला आता काळाची गरज आहे. तुम्हाला तर माहिती आहे मुंबईत किती महागाई वाढले. त्याच्यानुसार आपण आपल्या पद्धतीने गावाकडे करण्याची गरज आहे आता. सकाळपर्यंत आपला तिसरा राऊंड आहे. अशा पद्धतीचे आपण आता घेऊन जातो. गावाला आल्यानंतर आपल्याला गावासारखं थोडं राहावं लागतं. आता तिथेच घराच्या तिथे बसलो आहे, रानामध्ये गेलेलो. ही माझी आहे रानातून आता तिसरी फेरी आहे. सकाळपासून 8 वाजल्यापासून रानामध्ये आम्ही जातो आहे. लाकडा पावसाची तयारी करण्यासाठी आता बसलो आहे. हे आमच्या तिथे दरवाजा तिकडे पाठीमागे शेताच्या तिकडे हे आमचं शेत इकडे आहे. शेताच्या तिकडे हे शेत आहे आमचं. आपल्या पूर्वजांनी सर्व शेत बनवलेलं आहे इकडे या साईडला, या पाठीमागे बॅक साईडला. या पूर्वजांनी आपल्या शेती लोक करायची, पण आता या साईडला कोणी शेतीसुद्धा करत नाही. आपली लोक स्थलांतर मुंबईत झाल्या करणे. नंतर ह्या साईडला पूर्ण आपले वाडे म्हणजे तुम्हाला समजलं, ह्या साईडला पूर्ण असे वाडे असायचे गुरांसाठी. ते गुरं सर्व त्या वाड्यामध्ये ठेवायचे. आणि आता वाडे पण आपल्या ह्याच्यातून कमी झाले. तिकडे पहिले वाडे शेती खूप सारे करायचे. आता आपला पूर्ण जमीन पूर्ण वसाड झालं. आपण मुंबईत राहण्यासाठी गेलो आहे. नेमकीच एक गुरं आपल्याला मिळतील कुणाकडे तरी असलेले, पण ह्या साईडला पूर्ण आमचा पाठीमागे हे आमच्याशी बोलतात वली बोलतात त्याला. वलीच्या तिकडे आमचे पूर्ण वाडे असायचे. ते वाडेसुद्धा गेलेत. गुरंच कुठे कमी झालीत गावातून. असं आहे, ही परिस्थिती आहे. जे घरं दिसतात आता तिकडे सुद्धा वाडे असायचे पूर्ण. आली आहे लाल परी आता गेलेली कारवण्याला गेलेली आणि ती आता आली आहे. हे बघा, आता इकडे आपली लाल परी थांबली आहे इथे ह्या साईडला. ही आता जाते श्रीवर्धनला जाते लाल परी. श्रीवर्धन आजूबाजूच्या गावामध्ये जाते. ही आता आली वरच्या गरुणावरून आली. या साईडला वरचा गरुण आहे तिकडे.
रानामधून आलो आणि बसलो आमच्या ओटीवर बसलो. तर खूप मजा आली रानामध्ये. पूर्ण लाकडं त्या जमा केली आणि पावसाची तयारी. अजून शेवटचे 2 दिवस राहिले, त्यामध्ये सुद्धा आपण लाकडं आणि काही आपण जमा करणार आहोत. तर आपण गावी आल्यानंतर ही आपली कामं आपल्याला करणं काळाची गरज आहे मित्रांनो. तर आपल्या आता आईवडील ची परंपरा आपल्याला चालू करायची. आपल्या गावाची शेती घरी आपल्याला सुद्धा मला. मित्रांनो, व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाय, काळजी घ्या.